मध्य पूर्वेतील युद्धामुळे जागतिक पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे। इराण, इस्रायल आणि अमेरिकेतील तणावामुळे ट्रॅव्हल उद्योगाला दररोज सुमारे 5,500 कोटी रुपयांचं नुकसान होतंय। सुरक्षेची चिंता आणि विमान भाड्यात झालेली प्रचंड वाढ यामुळे पर्यटकांनी आता आपला मोर्चा देशांतर्गत ठिकाणाकडे वळवला आहे। युद्धामुळे पर्यटनाचं गणित बिघडलं, पर्यटकांची पावलं देशांतर्गत वळली। दुबईऐवजी कोचीपुरीला पसंती। मध्य पूर्वेतील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटनाचं चित्र पूर्णपणे बदललंय। दरवर्षी दुबई, सौदी अरेबिया आणि कतारला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांनी आता या देशांकडे पाठ फिरवली आहे। आखाती देशाच्या बुकिंगमध्ये 100% घट झाली असून अनेक विमान कंपन्यांनी आपली उड्डाणं रद्द केली आहेत। विशेष म्हणजे अमेरिका आणि युरोपला जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येतही 50%हून अधिक घट नोंदवण्यात आली आहे। जागतिक पर्यटन क्षेत्राला दररोज 5,500 कोटींचं नुकसान। मध्य पूर्वच्या बुकिंगमध्ये 60 ते 100% घट। युरोप, अमेरिका विमान भाड्यात दुपटीनं वाढ। कोची, पुरी, अंदमानसाठीच्या चौकशीत 200% वाढ। दुसरीकडे या परिस्थितीमुळे भारताच्या देशांतर्गत पर्यटनाला मोठी सुसंधी मिळाली आहे। आखाती देशांऐवजी आता पर्यटक कोची, पुरी आणि अंदमान यासारख्या ठिकाणांना पसंती देत आहेत। तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर जायचं झाल्यास थायलंड, मलेशिया, व्हिएतनाम आणि श्रीलंका यासारख्या आशियाई देशांकडे पर्यटकांचा कल वाढलाय। कडाक्याच्या उन्हामुळे जम्मू काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडमधील बुकिंगमध्ये मोठी वाढ दिसून येते आहे। युद्ध लांबल्यास पर्यटन क्षेत्रातील हे नुकसान आणखी वाढण्याची शक्यता आहे। मात्र या संकट काळात भारतीय पर्यटनासाठी नवी दालनं उघडली जाताना दिसतायत। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।